झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातल्या मिरज पूर्व भागातील 17 गावातील दुष्काळग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आलंय। 31 मार्चपर्यंत दुष्काळी गावांना पाणी देण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी दिलंय। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील भोसे तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून भाजप आमदार सुरेश खाडे यांनी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलंय। भोसे तलावात 31 मार्चच्या आत पाणी सोडण्याच्या सरकारच्या लेखी आश्वासनानंतर खाडे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। तसंच मिरज पूर्व भागातील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारकडून देण्यात आलंय। सरकारनं आश्वासन पूर्ण केल्यानंतर मिरज पूर्व भागातील 17 गावांची पाण्याची मागणी पूर्ण होणार आहे। दुष्काळग्रस्तांच्या बातम्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल आमदार खाडे यांनी झी 24 तासचे आभार मानले। मिरज पूर्व भागातील गावांना पाणी मिळण्यासाठी आणि भोसे तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गेले 5 दिवस झालं भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी उपोषण सुरू केलं होतं। आता या आंदोलनाला यश आलेलं आहे। सरकारनं लेखी आश्वासन दिलेलं आहे। नेमकं या सरकारनं काय आश्वासन दिले ते आपण पाहू। नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे का? या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळजवळ 7 मागण्या आम्ही पाठवल्या त्या मुंबईला आता मीटिंगमध्ये। त्यामध्ये बनेवाडी सिंचन योजनेचं काम पूर्ण करावं, ताबडतोब भोसे तलावात पाणी टाकावं। दुसरं डोंगरवाडी सिंचन योजनेचं काम बंद पडलेलं आहे ते तातडीनं चालू करावं आणि तेही जनतेला पोषक आहे, ते पण दुष्काळग्रस्तांनाच पाणी जाते आणि तीही स्कीम ताबडतोब करावी। आमच्या तालुक्यातले रस्ते 20-25 वर्ष झाले नाही आहेत आणि ते रस्त्यासाठी आम्हाला फंड मिळावा। आता एमडीआर आम्ही वर्ग केलेले आहेत बांधकामकडं मागल्या अधिवेशनामध्ये, तर एमडीआरला ताबडतोब पैसे मिळावेत ही एक आम्ही त्यामध्ये प्राथमिक मागणी केली होती। त्यातल्या चर्चा झाल्यात, खालच्या मागण्यांच्या चर्चा झाल्यात। त्यांनाही आश्वासन दिले टप्प्याटप्प्यात आपण पैसा उपलब्ध त्या पद्धतीने करू असं त्यांनी सांगितले। पण तातडीनं भोसे तलावात पाडण्यासाठी बनेवाडी सिंचन योजनेसाठी आपण 8 कोटी रुपये आपण मंजूर करून ताबडतोब ही सिंचन योजना ते 31 मार्च अखेर हे स्कीम चालू करून पाणी भोसे तलावात टाकण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि ह्या माध्यमातून मी पहिल्यांदा झी टीव्हीचं पहिलं मी धन्यवाद देईन की यांनी हा प्रकरण खूप ताकदीनं आम्हाला सहकार्य केलं आणि ते उचललं आणि मंत्र्यांच्या डोक्यात भरवलं ते आणि त्यामुळं पर्याय नाही आहे असं त्यांना एक कोड्यात टाकून त्यांना पर्याय शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला, त्याबद्दल झी टीव्हीला मी धन्यवाद देईन। भोसेचा प्रश्न मिटला पण मिरज पूर्व भागातील आणखीन जे 8-10 गाव आहेत त्याबाबत नेमकं तुमचं पुढचं कसं आंदोलन असेल? माझी विनंती आहे शासनाला की जो पैसा ह्या म्हैसाळ टप्प्यासाठी येईल तो पैसा आमच्या तालुक्यात दुष्काळी गावांना उपयोगी पडेल अशा सिंचन योजना ह्या पुऱ्या कराव्यात। पहिल्या मंत्र्यांनी आपापले पैसे लुबाडून आपापल्या तालुक्यात घेऊन जाऊ नयेत, कारण परत आम्हाला तीव्र आंदोलन करायची परिस्थिती आमच्यावर आणू नये एवढीच त्यांना विनंती माझी। हे होते आमदार सुरेश खाडे आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आता शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। मात्र सरकारचा असाच जर उदासीन धोरण राहिलं तर मात्र तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत रवींद्र कांबळे, झी 24 साठी सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।